महाराष्ट्र एकीकरण समितीचा आज बेळगावात महामेळावा। कर्नाटकसह सरकारची मेळाव्यासह महाराष्ट्रातील नेत्यांवर बंदी, मात्र महामेळावा घेण्यावर समिती ठाम। बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर धर्मवीर संभाजी चौकात मोठा पोलीस बंदोबस्त। सकाळपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या कोनगोळी या ठिकाणी दोन्ही राज्यातील पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोल्हापूर ते बेळगाव भगवी रॅली काढली जाणार। महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्याची शक्यता असलेल्या 5 ठिकाणी बेळगाव शहर पोलीस आयुक्तांकडून जमावबंदीचा आदेश, मात्र महामेळावा घेण्यावर महाराष्ट्र एकीकरण समिती ठाम। शिंदेंनी बेळगावात जाऊन कधीही सीमावासियांची गाऱ्हाणी ऐकली नाहीत, अटक होईल या भीतीने ते बेळगावात गेले नाहीत, संजय राऊतांचा आरोप। महायुतीने लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने फायदा करून घेतला। कोणतीही शहानिशा न करता 1,500 दिले। पैसे वाटप करताना नियम आणि निकष आठवले नाहीत का? संजय राऊतांचा महायुती सरकारला सवाल। आज विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस। 288 पैकी 280 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ। उर्वरित 8 आमदारांचा आज शपथविधी। उत्तम जानकर, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर, विनय कोरे, जयंत पाटील, शेखर निकम, सुनील शेळके घेणार शपथ। राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड। आज पार पडणार अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया। महाविकास आघाडी विधानसभेचं उपाध्यक्षपद महायुती सरकारकडे मागण्याची शक्यता। महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती। उर्वरित आमदारांच्या शपथविधीनंतर आज 4 वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाचं आयोजन। त्यानंतर हिवाळी अधिवेशनाचा कालावधी जाहीर होणार। विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची आज बैठक पार पडणार। नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठीचं नियोजन या बैठकीत करण्यात येईल। दिल्लीत राष्ट्रवादीची पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होणार। बैठकीत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता। अजित पवार, चंद्राबाबू नायडूंना मिळालेल्या क्लीन शीटवर काँग्रेसचा आक्षेप। तामिळनाडूतील काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांच्याकडून स्थगन प्रस्ताव। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने रणशिंग फुंकलं। विदर्भात 15 डिसेंबरला कार्यकर्त्यांचा जाहीर मेळाव्याचं आयोजन। अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल उपस्थित राहतील। काल रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंची वर्षावर बैठक। मंत्रिमंडळ आणि खाते वाटपावर चर्चा झाल्याची माहिती। कोपर्डी दुर्घटनेतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला फडणवीसांची उपस्थिती। फडणवीसांनी घेतली होती पीडितेच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी। कोपर्डीमधील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थिती लावली। लग्नात प्रवीण दरेकरांकडून मंगलाष्टकांचं गायन। 100 कोटींच्या मालेगाव मनी लॉन्ड्रिंगचा मास्टरमाइंड गुजरातचा महमूद भगड देशाबाहेर पळाला। ईडीकडून लुकआउट नोटीस जारी। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा छडा लावण्यासाठी किरीट सोमय्या मालेगाव दौऱ्यावर। सोमय्या आज तक्रारदारांसोबत करणार भोजन पे चर्चा। सुषमा अंधारे आज स्वराती रुग्णालयाला भेट देणार। रुग्णालयात बनावट औषधांचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर ही भेट। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या घेणार मार्कडवाडीतील ग्रामस्थांची भेट, तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत देखील असणार उद्या मार्कडवाडीच्या दौऱ्यावर। महाविकास आघाडीला ईव्हीएमवर शंका असेल तर अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा। बडनेऱ्यातून निवडून आलेले रवी राणाही राजीनामा देतील। बॅलेटवर निवडणूक घ्यावी, नवनीत राणांचं महाविकास आघाडीला आव्हान। मी राजीनामा देण्यास तयार, पण आधी त्यांनी निवडणूक आयोगाकडून लेखी पत्र आणावं की निवडणूक ही बॅलेटवर होणार। अमरावतीच्या काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांचं नवनीत राणांना प्रत्युत्तर।
हिंगोलीत काँग्रेसच्या वतीनं ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहीम 800 पेक्षा अधिक नागरिकांनी स्वाक्षऱ्या करत ईव्हीएमवर आक्षेप नोंदवला। जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा बाहेर काढतानाचे पोस्टर्स पोलिसांनी फाडल्याचा आरोप। आमदार पडळकरांकडून पोलिसांवर कारवाईची मागणी। नागपूरमधील गणेशपेठ बस स्टँडजवळील द्वारकामाई हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी। पोलिसांसह बीडीडीएसचे पथक आणि अग्निशमन दलाकडून तपासणी। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हॉटेलमध्ये थांबलेल्यांना बाहेर काढलं। मुंबईत मागील 9 वर्षातल्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद। मुंबईतील सांताक्रूज केंद्रावर तापमान 13.7 अंश सेल्सिअसवर। नाशिकचा तापमानाचा पारा पुन्हा घसरला। नाशिक शहराचा पारा 9.4 अंशांवर तर निफाडमध्ये 6.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। भूमिगत मुंबई मेट्रो 3चा बीकेसी ते कफ परेड हा दुसरा टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर। ट्रॅक टाकण्याचं काम 100% पूर्ण। मीरा भाईंदरमध्ये मेट्रो 9 कारशेडसाठी 1406 झाडं तोडण्यात येणार। यापैकी 832 झाडे तोडली जातील आणि 574 टीएनटीचे पुनरोपण केलं जाईल। भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या आंतरजिल्हा मार्गावरील पुलाचे 6 वर्षात केवळ 7च पिलर उभे। 137.39 कोटींच्या पुलाचं बांधकाम रखडलं। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर यात्रेसाठी रेल्वे प्रशासनाकडून तब्बल 5 कोटींची तरतूद। महाकुंभ यात्रेसाठी चालणार 3000 रेल्वेच्या विशेष गाड्या तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 18,000 जवान सज्ज। बुलढाण्याच्या कालखेड मनसगावमध्ये हरणाच्या कळपाकडून हरभरा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अनेकदा तक्रार करूनही वन विभाग हरणांचा बंदोबस्त करत नसल्यानं शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात। बुलढाण्यातील अंबाबर्वा अभयारण्यात पर्यटकांची रेलचेल। अभयारण्यात अस्वलानं नुकत्याच जन्मलेल्या पिलांना घडवली सैर। अस्वलाचा पिलांसोबतचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद। गेल्या 12 महिन्यात भारतातील वाघांच्या मृत्यूमध्ये 37% घट। 2024 मध्ये आतापर्यंत 115 वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद। राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची माहिती। 2023-24 कालावधीत महिला आयकर दात्यांची संख्या 25% वाढली। 2.29 कोटी महिलांकडून आयटीआर दाखल। अधिकृत आकडेवारीतून माहिती समोर। परभणीत भर दुपारी तरुणीची छेड काढल्याचा प्रकार। अश्लील कृत्य करून तरुण फरार। सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद। नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। गोंदियातील चिरखेनीत जादू टोण्याच्या संशयावरून वृद्ध दाम्पत्यास मारहाण। या प्रकरणी तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। हिंगोलीत विद्युत तार अंगावर पडून मृत्यू झाल्याप्रकरणी 2 अभियंत्यांसह लाईनमनवर गुन्हा दाखल। जीर्ण झालेली तार दुरुस्त न केल्याचा आरोप। रायगडच्या नागोठणेमध्ये सिलेंडरचा स्फोट। लीक झालेला सिलेंडर दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या मेकॅनिककडून काम करताना हा प्रकार घडला। सिलेंडरच्या स्फोटात एकूण 3 जण जखमी। पालघरच्या बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील विराज प्रोफाईल कंपनीला आग। आगीमागचं कारण अस्पष्ट, मात्र ही आग आटोक्यात आल्याची माहिती। अंधेरीत पार्किंगमधील बीएमडब्ल्यू कारसह 3 गाड्या जळून खाक। अग्निशमन दलानं स्थानिक नागरिकांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवलं। पुण्याच्या बावधन परिसरात एका खासगी फोटो स्टुडिओला आग। अग्निशमन विभागाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। आगीचं कारण अस्पष्ट। अकोल्यातील अकोट तालुक्यात आरोपीच्या शोधात गेलेल्या अंजनगाव वन विभाग पथकावर दगडफेक। वाघाच्या शिकार प्रकरणाच्या तपासात वन विभागाचं पथक बल्लारखेड इथं आलं असल्याची माहिती। गुजरातमध्ये 1997ला कोठडीत छळ केल्याच्या प्रकरणातून माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्टे यांची निर्दोष सुटका। पोलिसांच्या अपयशावर बोट ठेवत पोरबंदर न्यायालयानं भट्ट यांना केलं दोषमुक्त। दिल्लीतील 40 शाळांना पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी। पश्चिम बिहारच्या डीपीएस आरके पुरम आणि जीडी गोयंका शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी।
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं। किमान हमी भाव आणि इतर मागण्यांसंदर्भात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिला चलो दिल्लीचा नारा। उत्तराखंडमधील गंगोत्रीमध्ये बर्फवृष्टी, सर्वत्र बर्फाची चादर। गंगोत्री मंदिर हिवाळ्यात यात्रेकरूंसाठी बंद। जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये बर्फवृष्टीमुळे टेकड्यांवर बर्फाची चादर। बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी। जम्मू काश्मीरमधील बडगाममध्ये बर्फवृष्टीमुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या। बर्फामुळे वाहनं घसरण्याच्या घटनांमध्ये वाढ। हिमाचल प्रदेशातील रोहतांगमध्ये बर्फवृष्टीमुळे वाहन चालक अडचणीत। बर्फावरून वाहनांचे टायर घसरत असल्यानं वाहनधारकांची कसरत। हिमाचल प्रदेशातील लाहोल स्पिती येथे बर्फवृष्टीमुळे लोकांच्या अडचणी वाढल्या। रस्त्यावर बर्फामुळे वाहनं घसरली, अनेक वाहनांना खड्ड्यात पडण्यापासून वाचवलं। हिमाचल प्रदेशात हवामानात बदल, शिमल्याच्या थिओगमध्ये जोरदार बर्फवृष्टी, पर्यटकांचा आनंद द्विगुणित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।